भाजप सरकार मुर्दाबाद आणि अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या होत्या। मग त्यात चूक काय आहे? लोक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत आणि केवळ याच कारणामुळे त्यांना शहराबाहेर जाण्याचा आदेश का दिला जातो? असा सवाल मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी एका सुनावणी दरम्यान उपस्थित केला। हे प्रकरण होतं 49 वर्षाच्या सय्यद अहमद अब्दुल वाहिद चौधरी यांचं। सय्यद हे एक राजकीय कार्यकर्ते असून ते सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस आहेत। त्यांना एका वर्षासाठी मुंबई बाहेर राहण्याचा आदेश देण्यात आला होता। मुंबई पोलिसांनी पूर्वी झालेल्या आंदोलनांशी संबंधित एफआयआरच्या आधारे हा आदेश जारी केला होता। याच आदेशाविरोधात सय्यद यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती। सय्यद यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी उपपोलीस आयुक्तांच्या त्या आदेशाला आव्हान दिलं होतं आणि ज्यामध्ये त्यांना एका वर्षासाठी शहराबाहेर राहण्यास सांगितलं होतं, म्हणजेच तडीपार करण्यात आलं होतं। याचिकेत नमूद करण्यात आलं की ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांच्या विरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। यासाठी 2019 ते 2024 दरम्यान नोंद झालेल्या अनेक एफआयआरचा आधार घेण्यात आला होता। हे सर्व गुन्हे असे होते ज्यात सय्यद यांनी आंदोलनांचे आयोजन केले होते किंवा त्यात सहभाग घेतला होता। त्यामुळे सय्यद यांनी असा दावा केला की या कारवाईमुळे त्यांना महानगरपालिका निवडणुकांच्या काळात शहरापासून दूर ठेवण्यात आलं, जे त्यांच्या आंदोलन करण्याच्या अधिकारावर गदा आणणारं होतं। तसंच त्यांचे वकील पयोशी रॉय आणि इब्राहिम हरबत यांनी न्यायालयात असं सांगितलं की सर्व एफआयआर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत दाखल करण्यात आले होते। हे कलम सरकारी आदेशाचं पालन न केल्यास लागू होतं। यावेळी सरकारच्या बाजूने युक्तिवाद करताना असं सांगण्यात आलं की सय्यद आणि इतर आंदोलनकर्त्यांनी काही आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या। तसंच पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करण्यात आलं होतं, त्यामुळे कायद्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली होती। आता या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती जामदार यांनी मुंबई पोलिसांचा निर्णय रद्द केला। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर एखादी व्यक्ती भाजप सरकारच्या काही निर्णयांविरोधात मोर्चा किंवा आंदोलन करत असेल तर केवळ त्या कारणावरून तिला शहराबाहेर काढणं योग्य ठरत नाही, कारण त्यामुळे त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम होतो। तसंच न्यायमूर्ती जामदार यांनी पोलिसांना असंही विचारलं की सरकारच्या निर्णयांचा विरोध केल्याबद्दल लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना सरकारचे गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे का, आणि तसं नसल्यास लोकांना शांततेत आंदोलन करण्यापासून का रोखलं जातंय? मुंबई पोलिसांनी पूर्वीच्या आंदोलनांच्या एफआयआरच्या आधारे एखाद्या व्यक्तीला शहराबाहेर जाण्याचा आदेश का दिला, असा सवालही त्यांनी केला। त्यांनी पुढे असं म्हटलं की अलीकडच्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणासारख्या घटनांवर नागरिक जेव्हा आपलं मत मांडण्यासाठी आंदोलन करतात किंवा घोषणा देतात तेव्हा त्यांना असं करण्यापासून का रोखलं जातं? निषेध व्यक्त करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं। न्यायालयाने पोलिसांना सुनावत असं म्हटलं की पोलीस हे जनतेच्या सेवेसाठी आहेत, सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी नाहीत। भारतीय संविधानाच्या कलम 19 आणि 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। एवढंच नाही तर इतर आंदोलनांच्या संदर्भात सुद्धा न्यायमूर्ती जामदार यांनी सांगितलं की नोंदींमध्ये असं कोणतेही पुरावे नाहीयेत ज्यावरून सय्यद यांच्यामुळे कोणत्याही व्यक्तीला किंवा मालमत्तेला धोका होता किंवा होऊ शकला असता असं सिद्ध होतं। तसंच या प्रकरणातले सर्व आरोप भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत आहेत आणि या कलमानुसार जास्तीत जास्त 1 महिन्याची शिक्षा होऊ शकते। अशा किरकोळ शिक्षेच्या तरतुदी असलेल्या प्रकरणांच्या आधारे एखाद्या व्यक्तीला शहराबाहेर हद्दपार करणं योग्य नाहीये, असं न्यायालयाने स्पष्ट सांगितलं। तसंच न्यायमूर्तींनी असंही सांगितलं की एखाद्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा आदेश हा अत्यंत कठोर उपाय असतो, कारण त्यामुळे त्या व्यक्तीचा देशभर मुक्तपणे फिरण्याच्या मूलभूत अधिकारावर परिणाम होतो। यावेळी न्यायमूर्ती जामदार यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावर सुद्धा भाष्य केलं। ते म्हणाले की नुकतंच एका 10 वर्षांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला, पण राज्य विधानसभेत कोणत्या विषयावर चर्चा सुरू होती? तर अध्यक्षपद कसं निवडलं जातं, कोण कोणत्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला, अशा विषयांवर चर्चा सुरू होती। हे नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल त्यांनी केला। सय्यद यांच्या विरोधातल्या कारवाया चुकीच्या हेतूने करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसतं, असं त्यांनी म्हटलं, कारण संविधान प्रत्येक नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं। यामुळेच न्यायालयाने 3 डिसेंबर 2025 आणि 27 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेले हे दोन्ही आदेश रद्द केले। न्यायमूर्तींनी कडक शब्दात व्यवस्थेला धारेवर धरलं आणि रास्त प्रश्न विचारला की राज्यात नेमकं सुरू काय आहे? तुम्हाला सुद्धा याविषयी काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा।